ब्रेक हवाय। अरे वो तो माझ्या पिक्चर में तुला दिलाच आहे। तसा ब्रेक नाही सर। माझ्या नेक्स्ट पिक्चरचा पण तूच हिरोईन। पांडेजी मला ही लाईन सोडायची आहे। सलोनी आजकाल तो केतन येत नाही तो। आता तो नाही येणार। सायली दीदीचं आणि त्याचं भांडण झालंय। त्याने दीदीला फसवलं। दीदी खूप रडत होती आणि सुरेखा दीदी ना तिला खूप समजवत होती। आई बापास घेऊन बसल्या आता कुणाला गेणार आहे कुणाच ठाऊक। काय ग तुला गेल्या वेळेस सांगितलं होतं माझ्या मागे राहू नको म्हणून। तुम्हाला भांडायची लई आवड आहे वाटते। हा सकाळ झाली नाही की लागला तुमचा भोंगा वाजायला। एक वेळ तो कोंबडा हरवायला विसरेल पण तुम्ही नाही विसरणार दरकाळी फोडायला। तू जरा जास्त बोलतेस असं तुला नाही वाटत? आणि तुम्ही माझ्यावर जास्त ओरडता असं तुम्हाला वाटत नाही का? प्रश्नाला प्रश्न करू नकोस। एवढ्या मोठ्या झाल्यात घरातले समदे तुम्हाला काकी काकी करतात आणि तुम्ही त्यांच्या वाईटावर टपलेल्या। 2 दिवस घरात नव्हता तर घर कसं शांत वाटत होतं। आणि काय हो काय विचारत होतात तिला? चुगली करत काय तिच्याकडून? हा सांगू का सुरेखा दीदीला? रंगो तू माझ्या भानगडीत नाक खुपसू नकोस सांगून ठेवते। खूप असणार काय करणार? मी आता पूजे झाला। आता मला कंटाळा आला भांडणाचा। सलोनी ताई आपल्याला कंटाळा येईल पण त्यांना नाही येणार। रंगो मला लई काम आहे। तुमच्या इकडचं खलबत संपलं की मला सांगा मग येऊन झाडू मारेन। पोरीला काय पण विचारत बसू नका। चल जा तुम्हाला शिकवू नकोस। काय पण कामवाली ठेवली आहे। कधी कधी वाटतं की कामाला कमी आणि माझ्यावर लक्ष ठेवायला जास्त ठेवली आहे। चल ग नाश्ता करून घे मला निघायचंय। आजही तू जाणार? हो का काही प्रॉब्लेम आहे? पण तू कुठे जाणार? अगं तुला काय करायचंय? आहे माझं एक काम। पिळात लपलेला उंदीर शोधते ना मी। अगं पण काल सुरेखा दीदी घरी होती म्हणून मी कंटाळली नाही। पण आजही मी एकटी। काय काल सुरेखा घरी होती? हो का? मला भरवायला। भरवायला? कालही सायली रडत होती का? नाही ती कॉलेजला गेलेली? हो बर तुमची ती फायटर सिया ती कुठे गेली? आज मी ऑफिसला दांडी मारली आहे ना ती फक्त तुझ्यामुळे। माझ्या शब्दाला किती मान देतेस ना ते मी बघायला थांबले। मला तुझा अपमान करायचा नाहीये दी। म्हणून मी नाही सांगते तरी तू निघालीस। दीदी हे बघ तुला वाद घालायचा असेल तर घाल पण
प्लीज आत्ता मला जाऊ दे. हे बघ, तू जायचं नाहीस. दीदी काही एथिक्स असतं. हे बघ, आपल्याला झेपणार नाहीत अशा गोष्टींमध्ये हात घालायचा नसतो. इनफ दीदी, बरंच ऐकून घेतलं. सकाळपासून मी तुला समजावण्याचा प्रयत्न करतेय, पण तू नसता हट्ट धरून बसलीयस. माझा नाईलाज आहे. सिया, आज जर तू गेलीस तर पुन्हा या घरात पाऊल टाकायचं नाही. अँड आय एम व्हेरी सिरियस. सिया, सिया ऐक, माझं नको जाऊस. सिया ऐक, सिया. आणि काकी, तुला माहितीये का, सुरेखा दीदी आणि सिया दीदी भांडल्या पण. अरे वा, मग ही माहिती कधी सांगणार? कशावरून भांडत होत्या? ते नाही माहिती, पण दीदी सांगत होती की तिने शूटला जायचं नाही. आणि मग सिया दीदी रागवून तिचं न ऐकताच गेली. अरे वा 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 वा, ही बातमी तू छान सांगितलीस. अशाच भांडत राहा, अशाच वेगळ्या व्हा आणि मला सुखी करा. चल चल बा, मी आता तुला काजू बदाम खायला देते. चल 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 चल. दीदी अगं येईल ती, किती काळजी करतेस. दीदी कुठे गेली असेल अगं ती? अगं शूटलाच गेली असेल ना. आणि काल एवढं का झालं की तू एवढं बोललीस तिला? तुला एवढं रागवलेलं मी आधी कधीच पाहिलं नव्हतं अगं. आम्हाला नेहमी सांभाळून घेऊन समजावत आलीस तू, मग आत्ताच असं का? असं कसा माझ्यावरचा ताबा सुटला ग, मलाच कळत नाहीये. खूप बोलले मी तिला, तिने खूप समजुतीने घेतलं, पण माझ्या स्वतःवरचा तोलच सुटला ग. जाऊ दे दीदी, होतं असं रागाच्या भरात. आणि हा रागही आमच्यावरच्या प्रेमापोटीच असतो ना. पण मी तिला परत येऊ नको असं म्हणाले. म्हणून ती येणार नाहीये असं वाटतंय का तुला? ती माझा कॉल का घेत नाहीये? अगं कामात असेल ती. अगं वाजलेत किती बघ. ते तू बघ आणि जेवून घे. चल. नको दीदी, 2 दिवस माझी इच्छा नसताना मी तुझं ऐकलं ना. तू सांगितलंस म्हणून निमूटपणे जेवले की नाही मी. आज तर कॉलेजलाही जाऊन आले, मन लागत नव्हतं तरी. आता तूही माझं ऐकायचं आहेस. हे बघ, सिया आली ना की जेवेन मी. हे बघ, सिया आली ना की जेवेन मी. अगं तिचं शूट संपलं नसणार म्हणून ती आली नाहीये. ती काही नोकरीला नाही जात ना की अमुक वेळ ते अमुक वेळ काम करेल. थांब, मी कॉल करते तिला. तिचा सेल स्विच ऑफ येतोय. ट्राय केलंय मी अनेकदा. अगं शूट चालू असेल म्हणून बंद ठेवला असेल तिने. मागे एकदा मीही तिला कॉल करत होते, तेव्हा म्हणाली होती ती की टेक चालू असताना मोबाईल सायलेंट तरी करून ठेवतो किंवा स्विच ऑफ तरी करतो म्हणून. मोबाईलमुळे मन डायव्हर्ट होतं अगं. असं कसं मन डायव्हर्ट होतं अगं? आपलं काम, आपलं उद्दिष्ट, आपले संस्कार, अगं मनाला लगाम हा हवाच आहे ना ग. दीदी अगं आम्ही माणसं आहोत ग. सगळ्याच माणसांना देवांची उंची नाही गाठतायत. सगळ्यांना तुझ्यासारखं नाही ना वागतायत. अगं मीही माणूसच आहे ना, म्हणून तर कालपासून डिस्टर्ब आहे. आणि मग म्हणून तिच्याशी असं वागले. काय चुकीचं सांगत होती ना ग ती. काही काय बोलतेस तू दीदी? स्टार झाली ती आता, आणि स्टार्स असेच वागतात. काय काय बोलतेस तू?
माझी सिया असं कधीच वागणार नाही, कळलं? किती विनवत होती अगं ती. कॉन्ट्रॅक्ट झालं की ते मोडता येत नाही, काम अर्धवट सोडता येत नाही. पण मी कशी काय हट्टाला पेटले मलाच कळत नाही अगं. असं काय नाही, तुझं बरोबरच होतं अगं. सिया दीदीचं चुकलंय, दारू प्याली. नाही ग, ती मुद्दा मनाचं नाही करणार. कधी येईल ग ती आता? मी आले दीदी. सॉरी दीदी, मी पुन्हा अशी नाही वागणार. प्लीज तो विषय नको आता. नाही दीदी, चुकलंय माझं, खरंच चुकलंय. आणि माझी चूक एवढी मोठी आहे की मागणं स्वाभाविक आहे ना ग. तुला माहितीये, आज ना माझं कामात लक्षच लागत नव्हतं. इतक्या चुका करत होते ना, आणि एकदा चूक करायला लागलं की. पण आजची चूक शेवटची होती ती. पुन्हा मी असा मूर्खपणा नाही करणार. हा विषय पुन्हा काढायचा नाही. ते विसरून जायचं. आणि तू चल आधी, तू फ्रेश हो. मला खूप भूक लागली आहे. आपण जेवण घेऊ. ओके, चला लवकर, मला पण झोप आली आणि भूक पण लागली. चला. हो हो हो, माहितीये. अरे भैया. बोल इंदर. अरे जो मेरा वो प्रपोजल था ना, उसका क्या हो गया? काय झालं त्याचा? कौन सा प्रपोजल? अरे वही, आप एवढ्या लवकर कैसे काय विसरून जाते? अरे हाँ हाँ हाँ, वो प्रपोजल आया ख्याल में. क्या आया ख्याल में? अरे वही, वो तुझा अनुष्का वाला प्रपोजल, बरोबर? हाँ वही. देख इंदर, आता काय आहे, ह्या फिल्मचा माझा पूर्ण कास्टिंग झालेला आहे. आता नाही काय, नेक्स्ट टाइम देखेंगे. लेकिन भैया आपका सीरियल भी तो चालू है, उसमें एका दूसरा कैरेक्टर दिलवा दीजिए ना. अरे सिरियलची पण कास्टिंग झालेली आहे. आता नाही, रोल शिल्लक नाहीये. भैया तुम्ही ऐसा नहीं करू शकत का? कसं? राइटर से एखादा नया कैरेक्टर नहीं लिखवा सकते का? हाँ? अरे ऐसा नहीं होता. आणि ह्या सगळ्यासाठी मला फायनान्सरशी बोलायला लागेल. ते एवढा सोपा नाही इंदर. तो घेऊन टाका ना प्लीज. अनुष्काला कम से कम एक चांस तो दे दो. हाँ? कोई चिल्लर रोल नाही चालणार तिला? नाही नाही भैया, ती लड़की एवढी चिल्लर नाही आहे भैया. खूप अच्छी एक्ट्रेस आहे ती भैया. तुझा तिचं नातं काय आहे? अरे काय नाही भैया, बस असंच माझ्या एका दोस्तची बहीण आहे ती. असं किती मित्र आहे तुझ्या, आणि मित्राची किती बहिणी आहे? दर वेळेला कोणाला ना कोणाला प्रपोज करून येतो काम मागायला. और इसके जरिए से मैंने आपको अच्छे एक्टर अच्छे एक्ट्रेस भी दिए हैं भैया. तू का समजतो? तू दिला नसता तर माझं काम नसतं झालं. अरे मला असं नाही म्हणायचं भैया. अरे बहुत पड़े है इस लाइन में. एक ऑडिशनचा SMS गेला तर कतारेच्या कतारे उभे राहते बाहेर माझ्या ऑफिसच्या. सांगतोय मला. भैया कामाचे बोला ना तुम्ही. काम की बात करू? हाँ. अब मग एक तू काम कर. माझा एक मित्र आहे संग्राम सलुजा म्हणून. तू त्याच्याकडे जाऊन त्याला भेट. त्याचा एक पिक्चरचं कास्टिंग सुरू आहे. माझं नाव सांग त्याला. अरे भैया पर उसने वो मानना तो चाहिए ना. अरे अब ये तो तकदीर का बात है. अब तू जाऊन भेट तर जम गया तो जम गया मामला. ठीक आहे, बघतो मी. जा भेटून घे. पर भैया तिथे माझी बात नाही बनले तर?
तर तुला तिला सिरियल मध्ये काम द्यावं लागल। आता एवढा है तो तू खुद क्यों नहीं बना लेता, खुद प्रोड्यूस क्यों नहीं करता? अरे बनाऊंगा भैया, जरूर बनाऊंगा, देख लेना आप। ऑल द बेस्ट। और ये भी देख लेना, सिया जैसी लड़की। सिया जैसे? मेरे कहने का मतलब है सिया से भी अच्छी लड़की माझ्या सीरियल मध्ये काम करणार। अच्छा। याने सिया तुला पण आवडते? अरे तुझे क्या, मुझे भी वो अच्छी लगती है। बघूया बघूया, एक ना एक दिवस जरूर मिळेल, जाईल कुठे? बोल मामा। हाँ सुरेखा, कशी आहेस ग? मी ठीक आहे, तू काय म्हणतोयस? हा मी पण ठीक आहे। काय विशेष? नाही विशेष असं काही नाही, सहजच केला होता फोन। सहजच? सांग मग। अगं सुरेखा, मी मुंबईत ट्रान्सफर करून घेतोय। वाव, फारच छान। अगं सुरेखा, मी मुंबईत ट्रान्सफर करून घेतोय। वाव, फारच छान। केव्हा येतोस? नाही, अजून काही झाली नाहीये ट्रान्सफर, मग पण प्रोसिजर चालू आहे। होईल मामा, होईल। होईल असं वाटतंय खरं। मामा बोल ना। तू इथे आलास ना तर फार बरं होईल। हो, मी तोच विचार करतोय। मामा, मला खूप आधार होईल रे तुझा। हो ना, आमचा तुम्हाला आधार आणि तुमचा आम्हाला। या बंगळुरूमध्ये खूप एकटं एकटं वाटतं ग, जवळचं असं कोणीच नाही आहे इथे। आणि तुझ्या मामीची तर इथे कसोटीच आहे। एकदा मुंबईला ट्रान्सफर झाली ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। खरंय मामा। आणि सुरेखा, एक सांगू, आम्हाला तुमच्याशिवाय आमच्या पश्चात दुसरं कोण आहे का? आणि आम्हालाही तू आणि मामी सोडून मायेचं असं दुसरं कोण आहे रे? हा खरंय। बाकी काय, कशी आहेस? बाकी ठीक आहे। ही आपली सायली कशी आहे? त्या दिवशी फार नर्वस वाटत होती। चालायचंच मामा, आता येणाऱ्या संकटाला सामोरं जावंच लागतं ना। अगं ती उशिरा आली, बेशुद्ध पडली, याला संकट म्हणतात? काही गोष्टी छोट्या असतात मामा, पण त्या जिव्हारी लागल्या की त्या फार मोठ्या होऊन जातात। खरंय तुझं। पण बाकी सगळं ठीक आहे ना? हो, बेस्ट। ठेवू मग? येस। हर्षदा, येऊ का ग? आई या ना, या बसा ना। काय म्हणताय? अगं, तुझ्या वडिलांची तब्येत कशी आहे? ठीक आहे आता। मग तू लवकर परतलीस? कुठे, चांगली आठवडाभर राहिले ना। हो, तरी पण मला वाटलं की तू 2-3 आठवडे तरी मुक्काम करशील। मी तसंच म्हणत होते, पण अण्णा ते ऐकायलाच तयार नाही। मला म्हणाले तू आता त्या घरची झालीयस, इथे काय ठेवलंय? केतन, त्याचे आई वडील वाट बघत असतील। नववधूनं असं फार दिवस माहेरी थांबणं बरोबर नाही, बरंच काही सांगत होते। शेवटी मग माझा नाईलाज झाला। तुला बऱ्याच गोष्टी नाईलाज म्हणून कराव्या लागतात ना? मला समजलं नाही। इतकी भोळी नाही वाटत तू। मला काय म्हणायचंय ते कळतंय तुला, पण ते तू दाखवून देत नाहीयेस। ठीक आहे, माझ्या तोंडून ऐकायचंय तर ऐक, पण आधी एकाचा खुलासा कर, स्पष्ट आणि खरा। हे लग्न इतक्या घाईत का केलंस? आई, अण्णांची प्रकृती। मला खरं कारण हवंय।
काय काय चाललंय सासू सुनेत? केतन अरे बघ ना, आईंना आपल्या लग्नात काहीतरी खोट दिसतीये. कमाव नाही, तू परत त्याच टॉपिकवर आलीस. त्रास होतोय. आता तुझ्या शंकांचाही मला त्रास होतो. मला वाटतं मी पुण्याला जाऊन यावं. कशाला? माझा भाऊ राहतो पुण्याला. तुला काय वाटलं? तुझ्या घरी? अरे हो, तू दचकलीस का? दचकले? नाही. कुठे? नाही ना रे केतन. नाही. कशाला दचकू? अगं आई सोड ना. ती तुझी किती तारीफ करते माहिती आहे. म्हणते की माझ्या आईसारखीच आहे सासू. म्हणते लहानपणापासूनचा पोरकेपणा संपला. हो ना. तुझ्या इतकी प्रेमळ तर माझी सख्खी आई सुद्धा नव्हती. हो ना. सासरेही प्रेमळ, अण्णांपेक्षाही जास्त प्रेम करणारे. अण्णांपेक्षा? हो हो, अण्णांपेक्षा जास्त प्रेमळ. मोडेल आता. काय? हरभऱ्याचं झाड. अरे किती प्रश्न विचारतात या. जाऊ दे का, तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. हा चल, गुड नाईट. हे काय? नाही, मला माहिती आहे तू माझ्यावर खूप रागवलीस. मला खाऊ का गिळू असं तुला वाटत असेल, पण माझं ऐकून तरी की मी कॉलेजला का नाही आलो, तुला का भेटू शकलो नाही. प्लीज स्टॉप इट केतन. मला काहीच ऐकायचं नाहीये तुझं.